सर्वात ग्रेसफुल, अति सुंदर आणि खूबसूरत असं व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि लोकसभा 2024मध्ये सोलापूरमधून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी वडिलांप्रमाणे स्वतःला राजकारणी म्हणून सिद्ध केले आहे. सर्वात तरुण पहिल्या महिला आमदार म्हणून 2009मध्ये त्या निवडून आल्या. दांडगा जनसंपर्क, प्रभावी वक्तृत्व कला, मनमिळावू स्वभाव या गुणांमुळेच वडिलांप्रमाणेच स्वतःला एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून सिद्ध केले आहे. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांची गणना देशाच्या टॉप लीडर्समध्ये केली जाते. त्यांची मुलगी प्रणिती शिंदे त्यांचा हा वारसा जोमाने चालवत आहेत. महाराष्ट्रातील म्हणून त्या सर्वात तरुण आमदार वयाच्या 28व्या वर्षी 2009मध्ये आमदार झाल्या. मित्रांनो, अशा सुंदर आणि दिग्गज राजकारणी प्रणिती शिंदे यांचे लग्न कोणाशी झाले, तो युवराज आहे तरी कोण, त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत प्रणिती शिंदे या राहुल गांधी यांच्यासोबत महत्त्वाच्या पदावर होत्या. भारत जोडो या अभियानात राहुल गांधीसोबत काँग्रेस पक्षाची एकजूट बांधण्यात प्रणिती शिंदे यांचा फार मोठा वाटा आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेलं हे शिंदे कुटुंब प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे तसेच भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाची वज्रमूठ बांधण्यामध्ये प्रणितीताई शिंदे यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे साहेब म्हणतात की मी इंटरकास्ट मॅरेज केला आहे, त्यामुळे तिने आंतरजातीय विवाह केला तरी माझी काही हरकत नाही, पण होणारा जावई हा हुशार, होतकरू आणि तिला घेऊन चालणारा असावा. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल तरी मला तो मान्य असून मी तसा फ्री व्यक्ती आहे, असे म्हणत त्यांनी तो मुलगा मिळवता कमवता असला पाहिजे असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रणितीताई शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केले की वेळ आल्यावर मी लवकरच लग्न करेल आणि ते तुम्हाला नक्कीच कळवेल. तर मित्रांनो, राजकीय क्षेत्रातील या सुंदर रणरागिणीचा पती कोण असावा असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या